हे सुरुवातीचे कल आपण पाऊण तासातले बघतोय. 70 पैकी 52 जागांचे कल आता दिल्ली विधानसभेचे आघाडी समोर आलेले आहेत आणि जिथे आता भाजप 30 तर आम आदमी पार्टी 21 ते 22 जागांवरती आघाडी घेताना बघायला मिळते. काटेकी टक्कर असली तरी आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातली दरी आहे कलांची जागांची ती आता वाढत चाललेली बघायला मिळते. तेव्हा आम आदमी पार्टी 23 भाजप 30 जागांवरती आघाडीवरती आहे तर काँग्रेस अवघ्या एका जागेवरती सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र बघायला मिळतंय. हे कल पुढच्या तासाभरात बदलतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक एक्झिट पोल्सनी किंबहुना झीच्या एक्झिट पोलनं देखील काटेकी टक्कर होईल मात्र भाजप कशीबशी सत्ता स्थापन करेल असा एक्झिट पोलनं अंदाज वर्तवलेला होता. सध्या तसंच चित्र बघायला मिळतंय. हे सुरुवातीचे जरी कल असले तरी भाजप मुसंडी मारताना बघायला मिळतंय. 30 जागांवरती आघाडी घेतलेली आहे भाजपनं आणि त्या खालोखाल आता 25 जागांवरती आम आदमी पार्टी आघाडीवरती आहे. ईव्हीएम मशीन मधील मतमोजणीला देखील आता सुरुवात होऊन 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे आणि हळूहळू आता चित्र स्पष्ट होऊ लागलेलं आहे. सुरुवातीचे कल आहेत हे दिल्ली विधानसभा निवडणुकीचे. एकूण 55 जागांचे कल हाती आलेले आहेत. जिथं भाजप 29 जागांवरती आघाडीवरती दिसते तर आम आदमी पार्टी 25. पुन्हा एकदा आपण बघतोय की आम आदमी पार्टी आता आकडा वाढू लागलेला आहे कलांच्या बाबतीत तर भाजपचा काहीसा कमी होऊ लागलेला आहे. काँग्रेस मात्र जैसे थे स्थितीमध्ये आहे मागच्या पाऊण तासांपासून. तेव्हा दिल्ली विधानसभेत भाजप आणि आप मध्ये चुरशीची लढत सध्या बघायला मिळते. पुन्हा एकदा अंतर कमी झालेलं आहे. भाजप 28 आम आदमी पार्टी 26 जागांवरती आघाडीवरती आहे. मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल हे देखील पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. आतिशी ज्या भाजपच्या सध्या आम आदमी पार्टीच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत त्या देखील आघाडी पिछाडीवरती गेलेल्या आहेत. 3 आम आदमी पार्टीचे दिग्गज नेते आहेत ते सध्या पिछाडीवरती आहेत. सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी या देखील पिछाडीवर गेलेल्या आहेत. अरविंद केजरीवाल मागच्या अर्ध्या पाऊण तासापासून पिछाडीवरती आहेत. मनीष सिसोदिया देखील पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे आम आदमी पार्टीसाठी धाकधूक वाढवणारे असे हे सुरुवातीचे कल. रमेश बिधुरी हे सध्या आघाडीवरती आहे तर आतिशी या पिछाडीवरती असल्याचं चित्र बघायला मिळतंय. आम आदमी पार्टीचे अनेक महत्त्वाचे उमेदवार आहेत ते सध्या पिछाडीवरती आहेत. भाजपने 30 जागांवरती आघाडी घेतलेली आहे पाऊण तासात आणि आम आदमी पार्टी 25 जागी आघाडीवरती आहे. तेव्हा सलग चौथ्यांदा आम आदमी पार्टीला सत्ता काबीज करण्यात यश येतंय की भाजप 27 वर्षांनंतर बाजी मारतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर दिल्ली विधानसभेला यावेळी देखील भाजपनं कोणताही चेहरा दिलेला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावरती ही निवडणूक लढवण्यात आली मात्र यावेळेस चित्र काहीसं वेगळं बघायला मिळतंय. 8 जागांवरून भाजप आता बहुमताच्या जागांपर्यंत उडी मारतं का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. एक्झिट पोलचे अंदाज तसंच सांगतायत काटेकी टक्कर जरी असली तरी भाजप देखील दिल्ली सरकार स्थापन करू शकतं अशा अनेक एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. सध्या भाजप 32 जागांवरती आघाडीवरती गेलेला आहे तर आम आदमी पार्टी 23 जागांवरती आघाडीवरती आहे. 9 जागांचा फरक आपल्याला बघायला मिळतोय दोनही पक्षांमध्ये. अगदी चुरशीची लढत दिल्ली विधानसभेसाठी सध्या सुरू आहे. जी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली होती काटेकी टक्कर होणार दिल्ली विधानसभेची त्यानुसार आम आदमी पार्टी सध्या 22 जागांवरती आघाडीवर गेलेली आहे. भाजपनं आता पहिल्या कलांमध्ये तरी बहुमताचा आकडा पार केलाय. 37 जागांवर भाजप आघाडीवरती गेलेला आहे. भाजपसाठी ही गुड न्यूज सुरुवातीच्या कलांमधली म्हणायला हवी तर काँग्रेसने आतापर्यंत फक्त एकच खातं उघडलेलं आहे कलांच्या बाबतीत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केलेला आहे. भाजप 37 जागांवर आघाडीवर गेलेला आहे आणि आप आणि भाजपतली दरी आता सुरुवातीच्या कलांच्या बाबतीत वाढलेली बघायला मिळते.
जवळपास 15 जागांचा फरक भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये बघायला मिळते। सुरुवातीच्या कालांमध्ये भाजपला दिल्लीत बहुमत गाठण्यात यश आल्याचं बघायला मिळते। अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत, यानंतर चित्र बदलू शकतं। मात्र आता ईव्हीएम उघडण्यात आलेले आहेत आणि आता ईव्हीएमचे देखील आकडे समोर येऊ लागलेले आहेत। तेव्हा सुरुवातीचे जे कल आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीचे, त्यात सत्तांतराची शक्यता सध्या बघायला मिळतेय। भाजप एकूण 37 जागांवरती पुढे गेलेला आहे आणि भाजपला सुरुवातीच्या कालांमध्ये बहुमत मिळाल्याचं चित्र बघायला मिळते। हे कल असेच कायम राहतात की यात काही बदल होतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर 50% जास्त मतं आतापर्यंत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला बघायला मिळाली होती, तर भाजपला मागच्या 2 निवडणुकांमध्ये तर 30 ते 36% इतकी मतं मिळालेली होती भाजपला। हे मतदान टक्का आता वाढल्याचं बघायला मिळतंय सुरुवातीच्या कलांमध्ये देखील।